अमित शहा पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात दौरा अलर्ट। स्वागत है भाई, स्वागत है, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात प्रचंड राजकीय संघर्ष निर्माण झालाय। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक पावलं उचलत काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांना आणि दिल्ली स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसने अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्याचा आणि त्यांच्या ताफ्याला रोखण्याचा इशारा दिला होता, ज्यानंतर संपूर्ण पुणे शहर हाय अलर्टवर ठेवण्यात आले। त्यामुळे पुण्यात सध्या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळतोय। पाहूयात या व्हिडिओतून सविस्तर। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पुणे शहरामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। यावर्षीचा प्रतिष्ठित पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। मात्र या सांस्कृतिक आणि शासकीय दौऱ्याला पूर्णपणे राजकीय रंग चढला असून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील जुना संघर्ष आता पुण्यातील रस्त्यांवर थेट संघर्षाच्या रूपाने समोर आलाय। काँग्रेसने या दौऱ्याला उघडपणे विरोध दर्शवल्यामुळे आणि काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याची घोषणा केल्यामुळे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे। अमित शहा पुण्यात दाखल होताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पुण्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। कारण जर आपण पाहिलं तर एकंदरीत जे CGPचं जे आंदोलन झालं नीट पेपर फुटी संदर्भात आणि जंतर मंतरवरील जे काही प्रकार घडले त्या संदर्भात पुण्यात देखील याचे पडसाद उमटले होते, त्याची आंदोलनं पुण्यात झाली होती आणि यातच गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आज आहे। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या सातार रोड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी उत्सव चौकात हा संपूर्ण जो काँग्रेसचं हे आंदोलन आहे हे पार पडत आहे। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला हा विरोध करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं काँग्रेसकडून सांगितले आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली। आपण जर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीत जे आहेत ते हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील हे आहेत आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला जो आहे तो विरोध करण्यासाठी हे संपूर्ण आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 31 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे। प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी 5 ते 6 पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं होतं। मध्यरात्रीच्या वेळी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कार्यकर्त्यांना घरातून उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने अक्षय जैन, स्वप्नील नाईक आणि गौरव बाळंदे यांसारख्या युवक काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे। या सर्वांना डेक्कन पोलीस ठाण्यात आणून प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात ठेवण्यात आलंय। काँग्रेस नेत्यांनी या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला असून ही लोकशाहीची गळचेपी असून पोलीस प्रशासन सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय। नमस्कार, रात्रीचे 1:15 झालेत आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रात्री 12 वाजता घरातून डिटेन केलेलं आहे। आता त्याचं कारण काय तर उद्या अमित शहा की देशाचे गृहमंत्री पुण्यात येत आहेत आणि त्या संदर्भात आम्हाला रितसर पुणे पोलिसांनी परवानगी देऊन सुद्धा सकाळी उद्या 10:30 वाजता उत्सव चौकात आमचं आंदोलन होणार होतं, परंतु युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कसलीही नोटीस न देता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता याच्यात पोलिसांची काही चूक नाही, परंतु सरकारचा दबाव इतका आहे की पोलिसांवर सुद्धा त्यांचा एवढा दबाव आहे। त्यांनी रात्री 12 वाजता स्वतःही त्यांनाही झोपू देत नाही आणि आम्हालाही झोपू दिलेलं नाही आणि घरातून उचलून इथं आणलेलं आहे। आम्ही सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि आता उद्यापर्यंत आता माहीत नाही कधीपर्यंत सोडतील, काय करतील। अजूनपर्यंत आमच्या पोलिसांसोबत काही संवादही नाही। 6 पोलिस एकेकाच्या घरात जाऊन आम्हाला अटेंड करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी दिल्लीत घडलेल्या एका घटनेशी जोडलेली आहे। देशात सध्या विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, विशेषतः नीट पेपर फुटीचे प्रकरण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। या संदर्भात दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू केलं होतं। मात्र या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला आणि पाण्याचे फवारे मारले, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्यानं या संपूर्ण दडपशाहीची आणि लाठी हल्ल्याची नैतिक जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांचीच आहे, असा दावा काँग्रेस नेते मोहन जोशी आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय।
अमित शहा यांनी या लाठी हल्ल्याबाबत देशाची माफी मागावी किंवा त्याचं स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा त्यांना पुण्याच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही आणि त्यांचं स्वागत काळ्या झेंड्यांनी केलं जाईल असा आक्रमक पवित्रा काँग्रेसनं घेतला. पुणे शहर काँग्रेस आज अमित शहांना काळे झेंडे दाखवणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये आलेले आहेत, टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आलेले आहेत. आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत. सकाळी 10:30 वाजता बरोबर उत्सव हॉटेल चौक मार्केट यार्ड कॉर्नर पुणे सातारा रोड या ठिकाणी आमचं हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे, त्यांचे खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलनामध्ये तरुणींवर या ठिकाणी विनयभंग झालेला आहे. या सगळ्याचा निषेध म्हणून आज सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे. या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला जाणार आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पवित्राला पुणे शहर भाजपनं अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. घाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय की अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून ते पुण्यात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिमानास्पद सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुरस्कार मिळणं ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, परंतु काँग्रेस या कार्यक्रमात विघ्न आणून केवळ आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी स्टंटबाजी करत आहे. जर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या ताफ्याला रोखण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि काँग्रेसला त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देतील. इलाका तुम्हारा होगा, धमाका हमारा होगा असा थेट इशारा देत भाजपनं ही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण अत्यंत संवेदनशील बनलंय. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संभाव्य संघर्षामुळे संपूर्ण शहरात विशेषतः अमित शहा यांच्या प्रवासाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस उपायुक्त आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. म्हणूनच काँग्रेसला उत्सव बिल्डिंग चौकात ठराविक मर्यादेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु गोपनीय विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार काही कार्यकर्ते मुख्य VIP ताफा रोखण्याचा आणि विमानतळ ते महर्षी नगर या मार्गावर गोंधळ घालण्याचे बेताकत होते. VIP सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि शहरातील सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक धरपकड केली आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी केवळ पोलीस दलच नाही तर पुणे महानगरपालिका प्रशासनही पूर्णपणे सज्ज झालाय. गृहमंत्री ज्या मार्गावरून प्रवास करतायत त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणं, अतिक्रमण हटवणं आणि स्वच्छता राखण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेत. पुणे विमानतळ ते सारसबाग, स्वारगेट आणि महर्षीनगर भागातील कटारिया हायस्कूल मैदान या प्रमुख ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्याची तातडीनं दुरुस्त करण्यात आली आहे. शहा हे सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची शक्यता असल्यानं त्या परिसरातही कडक सुरक्षा जाळं निर्माण करण्यात आलंय. दुसरीकडे काँग्रेसनं पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी असा आरोप केलाय की गेल्या 3 दिवसांपासून पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना नाहक नोटीस बजावतायत आणि त्यांना मानसिक त्रास दिला जातोय. आतापर्यंत 100 ते 150 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा हत्यार म्हणून वापर करतायत अशी टीका महाविकास आघाडीच्या इतर घटकांकडून केली जाते. संसदेत आणि रस्त्यांवर विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या काँग्रेसला अशा दडपशाहीनं रोखता येणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय. शनिवारचा दिवस असल्यानं आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा VIP ताफा जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक वळवण्यात आली आहे, ज्यामुळे स्वारगेट, सातारा रस्ता आणि सोलापूर रस्ता परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलंय. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता लक्षात घेता संवेदनशील चौकांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही पाचारण करण्यात आल्या. अमित शहा यांचा हा पुणे दौरा पूर्णपणे पोलीस छावणीच्या सावटाखाली पार पडतोय. एका बाजूला पुरस्कार सोहळ्याची शासकीय तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी आणि रस्त्यांवर भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील घोषणाबाजी यामुळे पुणे शहर राजकारणाचा मुख्य आखाडा बनलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.